पण लावणीचा एखादा कार्यक्रम व्हायला पाहिजे. चांगली सूचना आहे. पुढल्या वर्षी स्पेशल लावणी करू आणि तुम्हाला समोर बसण्याची व्यवस्था आहे. नक्की करूया. त्यांनाही पण आम्ही पण नक्की बोलू. कारण कसं आहे की या सगळ्यांच्या वेळा त्यांना येणं, पण आम्ही प्रयत्न करतो. पुष्कळ लोक आले आहेत. परवा माझ्याकडे दिल्लीला रवीनाथ टंडन आले होते. त्यांनी पण मी म्हटलं आमच्याकडे काल त्यांनी यायची तयारी दाखवली, पण सध्या पुढच्या वेळी त्यांनाही कुठे बोलू. सर, नए नए मुद्दे देखने को मिलते हैं इस साल. क्या नए थीम देखने को मिलेंगी जिससे दर्शक उसका लाभ ले सकेंगे? ये तो मैंने थीम बताया अभी इसके नहीं. कैसे सरदार हो आप. मजाक किया. सर, एक प्रश्न असा आहे, पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या इकडे, पुलाच्या अलीकडे आणि पुलाच्या पलीकडे असे दोन नागपूर आहे. हे पुलाच्या पलीकडे अलीकडे हा सगळा कार्यक्रम होतो. काही लोकांची अशी मागणी आहे व्हीसीएस स्टेडियम मध्ये मोठे 20-25 हजार लोक, कारण की तिकीट्स मिळत नाही. काही काही कार्यक्रमाच्या आमच्याकडे वर्षभर फोन येत नाही, तेवढे फोन कार्यक्रमासाठी पाचसाठी फोन येतात. तर व्हीसीएस स्टेडियम किंवा मोठ्या ठिकाणी मोठे मोठे स्क्रीन्स लावून इंटरनॅशनल, जे हाही कार्यक्रम इंटरनॅशनलच असतो, पण पुलाच्या पलीकडे किंवा सर्वसमावेशक नागपूर व्हावं यासाठी काही भविष्यात काही प्रयत्न होणार आहे का? तुमचं म्हणणं बरोबर आहे की आता स्टेडियम कमी पडतं. मी आता स्पेनमध्ये गेलो होतो आणि तिथे बार्सिलोनाला मी एक स्टेडियम पाहायला गेलो होतो. ते स्टेडियम पाहायचं तिकीटच जवळपास 800 रुपये होतं आणि एकावेळी 3 मजले स्टेडियम ऑटोमॅटिक होतं आणि खूपच सुंदर होतं. आपल्या इथे आता संख्या कमी होते, दरवर्षी 2-3दा लाठीचार्ज होतो. तर यावेळी नागपुरात 1 लाख लोक बसावे असं उत्तम स्टेडियम व्हावं असा माझ्या मनातली इच्छा आहे. यशवंत स्टेडियममध्ये आता त्याचा विकास होणार आहे. त्याचं डिझाईन फायनल झालेलं आहे आणि लवकरच त्याच्या कामाला सुरुवात होईल. तर यशवंत स्टेडियम जेव्हा नवीन होईल तेव्हा त्याच्यामध्ये आपण याचा विचार करू. आणि नागपुरात जसं हॉल आहे की सुरेश भट सभागृह आहे, मध्ये बावनकुळे साहेबांनी देशपांडे सभागृह आणि एमएलए हॉस्टेलचा एक प्रकल्प घेतला होता. तिथे एक मोठं सभागृह. असं नागपुरात 4 दिशेला 4 मोठे स्पोर्ट्स क्लब व्हावे आणि त्या ठिकाणी 1 लाख मुलं खेळावे. आणि नागपुरात सांस्कृतिक आणि स्पोर्ट्स या दोन्ही क्षेत्रात आपण चांगलं व्हावं असा प्रयत्न आहे. आपल्या इथे लंडन स्ट्रीटवर तिथे पण एक मोठं ऑडिटोरियम सभागृह आपण तयार करतोय. आणि या सगळ्यांना आता आम्ही सांस्कृतिक महोत्सव समिती आणि क्रीडा महोत्सव समिती, अॅग्रोव्हिजन, लक्ष्मणराव मानखट ट्रस्ट, ज्येष्ठ नागरिक संघ या 5ला मिळून